हॅलो एव्हरीबडी. तर बिग बॉस 6चा सीझन आता संपत येत आहे आणि सीझन संपत आला. कंटेस्टंट फक्त 7च उरलेले आहेत घरामध्ये आणि 7मध्ये चढाओढ लागलेली आहे की फिनालेचं तिकीट कुणाला मिळणार आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न तर करतच आहेत. पण आता थोडंसं तन्वीला तिकीट मिळतं की काय असं सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. आता माहिती आहे की आता तिचं थोडीशी सक्सेसफुल होत चाललेली आहे, तेव्हा तिच्या बाजूनं सगळेच जण तिला काही काही बोलायला लागलेले आहेत. तर राखीनं तर आता तिची बदनामीच करायचं सुरू केलेलं आहे. ती म्हणते की तू फेक आहेस, तू नाटकी आहेस, तू हिरोईन बनण्याचा प्रयत्न करत आहेस, तू माझ्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही हे तू करत आहेस ते तुला मी करू देणार नाही, असं राखी म्हणते. आणि राखी तिला बरंच काही काही बोलते. तेव्हा तन्वी ही म्हणते की कावळ्याच्या शापानं काय मरत नाही, म्हणजे तिचा काही इफेक्ट तिच्यावर होणार नाही असं तिचं म्हणणं आहे. तर मराठीतल्या म्हणी अगदी पूर्वीच्या काळी योग्य आणि तंतोतंत बसत होत्या. तर बिग बॉसच्या घरातही मराठीच्या म्हणीचा वापर होतो आहे. आणि कसं आहे की तन्वी थोडंसं म्हणजे प्रयत्न करत आहे. ती म्हणजे काहीतरी दररोज नवीन नवीन काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करते वागण्यामध्ये. आणि कुणालाही आता ती तिथे गेलेली आहे तर तिला वाटतंच ना की आपण फायनलमध्ये गेलंच पाहिजे. तर इथं विशाल आणि जी अनुश्री आहे त्या पण म्हणजे गॉसिप करत आहेत. बॅटिंग चालू आहे त्यांची तन्वीविषयी. तर तन्वी फेक आहे असं म्हणते ती. आणि तन्वीला म्हणजे जिंकू द्यायचं नाही किंवा पुढं जाऊ द्यायचं नाही असं त्या दोघांची प्लॅनिंग चालू आहे. असं म्हणजे अनुश्री आणि विशालचं थोडं थोडं म्हणजे असं बोलणं तिच्याच विषयी चालू आहे. बसल्या ठिकाणी काय असं असतं की गॉसिप करतच असतात. गॉसिपमध्ये महिला असतात असं वाटत होतं, पण इथं गॉसिपमध्ये म्हणजे विशालही सहभागी झालेला आहे. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.